रत्नागिरी जिल्ह्याला आज देखील पावसाचा रेड अलर्ट। रात्रीपासून पावसाची जोरदार बॅटिंग। जिल्ह्यातील सर्व नद्यांच्या पाणी पातळीत वाढ। लोणावळ्यामधील प्रसिद्ध भुशी डॅम ओव्हरफ्लो। पावसामुळे भुशी धरण 100% भरलं। लोणावळ्यात 143 मिलीमीटर पावसाची नोंद। साताऱ्यातील कोयना नगर परिसरात पावसाचा जोर वाढला। 24 तासात कोयना क्षेत्रात 104 मिलीमीटर पावसाची नोंद। कोयना नदी दुथडी भरून वाहत आहे। गुजरातमधून नाशिकमध्ये गुटख्याची तस्करी। 5.5 लाखांचा गुटखा जप्त। नाशिकच्या गुन्हे शाखेनं उधळला तस्करीचा डाव। दौंड पुणे दरम्यान धावणाऱ्या शटल डेमो रेल्वेला आग। इंजिनपासून तिसऱ्या बोगीत लागली आग। आगीमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण। नशेसाठी औषधांच्या बाटल्यांची विक्री। छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार। सिडको पोलिसांकडून 2 आरोपींना अटक। नागपूरच्या वाकीमध्ये द्वारका वॉटर पार्कमध्ये ग्राहकाला मारहाण। बाउन्सर आणि सुरक्षा रक्षकाकडून मारहाण। तर सावनेरच्या पाटणा सावंगीमध्ये पोलिसात तक्रार दाखल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।